ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते ज्याला आपण मनुवाद म्हणतो, हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो। सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचाराने सर्वात मोठं पद गाठतो काय, कोट घालतो काय, आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक बूट फेकून मारतात काय, हे निषेध करण्यासारखं आहे। पण अखंड भारत हिंदुस्थान हा संविधानाबरोबर आहे, संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत। काल जर आपण बघितलं, जेव्हा हे प्रकरण झालं, सामान्य लोकांनी लगेच निषेध केला, पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला, संघटनेने निषेध केला। पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे नेते आहेत त्यांनी 8-8 तास उशिरा तिथं या गोष्टीचा निषेध केला। मातूर गोष्टींवर लगेच ट्विट करणारे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात, तर 8-8 तासाने होतात। पण का होतात? कारण का सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथं करतात। मनुवाद अतिशय घातक असा विचार आहे, तो पूर्वी होता, त्याच्यामुळे जातीवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होता।